कोहिनूर हिरा कोंदणी बैसला, कोहिनूर हिरा कोंदणी बैसला, प्रकाश फाकला, प्रकाश फाकला मंदिरिया, कोहिनूर हिरा कोंदणी बैसला. गुरु शिवानंद शिवाचा आनंद, गुरु शिवानंद शिवाचा आनंद, पूर्ण ब्रह्मानंद, पूर्ण ब्रह्मानंद, जगद्गुरु कोहिनूर हिरा कोंदणी बैसला, प्रकाश फाकला, प्रकाश फाकला मंदिरिया, कोहिनूर हिरा कोंदणी बैसला, कोंदणी बैसला, कोंदणी बैसला. हरिओम. ओम मालती देवी नमो नमः. महाराष्ट्रातील मिरज येथे होऊन गेलेल्या एक मोठ्या संत व उच्च कोटीच्या योगिनी परमपूज्य मालती देवी यांच्या जीवनचरित्राबद्दल आपण जाणून घेत आहोत त्यांच्याच काही साधकांकडून. संगीत हे एखाद्या साधकाला ईश्वराच्या अधिक जवळ घेऊन जातं, पण या प्रवासात त्या साधकाला जर सद्गुरूंचा स्पर्श झाला तर केवळ संगीताचेच नाही तर त्याच्या आयुष्याचे सूरही जुळून येतात. असेच काही सुरेल अनुभव सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये एक साधक आलेले आहेत. मी स्वागत करतो रुपेश पाटील दादा यांचे. हरिओम दादा. हरिओम. रुपेश दादा, या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सद्गुरुस्तवन करूया. गुरु तत्वजे नित्य नांदे सभोवती, असेही तयाचीच मानव्य मूर्ती, विचारानुसंधान बोधी जनाला, नमो योग योगेश्वरी माऊलीला. रुपेश दादा, आईंकडे येण्याच्या आधी तुम्हाला काही अध्यात्माची आवड होती का? आणि त्या अध्यात्माबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? आईंच्याकडे येण्याच्या आधी आमच्या कुटुंबामध्ये फारसं आध्यात्मिक वातावरण नव्हतं. गुरुमंत्र किंवा ध्यान या गोष्टी माहिती नव्हत्या. परंतु मी नोकरीला लागल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये रामकृष्ण मठ नागपूर तेथील प्रकाशित असलेले जे परमपूज्य रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचे ग्रंथ मी अधूनमधून वाचायचो. आणि स्वामी विवेकानंद यांच्या राजयोग पुस्तकातील ध्यान प्रक्रिया किंवा ध्यानाचं जे प्रकरण होतं तर त्यानुसार मी नियमित ध्यान करायचो. आणि मला ध्यानाची खूप आवड होती आणि मला तसे 2-3 अनुभव पण आले होते. आणि त्याचंच हे असेल. आणि नंतरच्या काळामध्ये मी माझे जे गुरु आहे पंडित सुधाकर तळणीकर यांच्याकडे मी संगीत शिकण्यासाठी सुरुवात केली. आणि या ओघाओघानेच गुरुजींच्या माध्यमातून संगीतकलेच्या माध्यमातून मी परमपूज्य आईंकडे पोचलो. तर रुपेश दादा, तुम्ही म्हटलं आईंपर्यंत पोहोचलो, पण आईंबद्दल तुम्हाला कसं आणि कधी कळालं? मी गुरुजींकडे गाणं शिकत असताना एकदा असंच गुरुजींनी मला सांगितलं की मालती आई मिरजेवरून जळगावला येत आहेत आणि मग
आम्ही पाचोरा स्टेशनवरती सकाळीच त्या ठिकाणी स्टेशनवरती गेलो आणि आम्ही जिथे त्या ठिकाणी उभं होतो त्या ठिकाणी स्वामी विज्ञानानंद उभे होते आणि त्यांनी आम्हाला आतमध्ये जाऊन आईंचं दर्शन घ्या असं सांगितलं आणि त्या ठिकाणी दर्शन आईंचं पहिलं त्या ठिकाणी मला झालं. वा, खूप छान. पण रुपेश दादा, त्या प्रसंगाच्या दरम्यान मी पण हजर होतो. पण त्यावेळी विज्ञानानंदांनी संन्यास दीक्षा नव्हती घेतलेली. ते मला पूर्णपणे आठवतं. ते जीन्सच्या पॅन्टमध्ये होते, शर्ट घातलेले हो वगैरे. हो बरोबर. आणि महाराष्ट्र एक्सप्रेसच्या दरवाज्यात येऊन त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आई या बोगीमध्ये आहेत. मग हो. आपण सर्वजण बोगीमध्ये गेलो आणि आईंचं दर्शन हो घेतलं. हो बरोबर. आता आईंचं जे प्रथम दर्शन तुम्हाला झालं, तर आईंच्या प्रथम दर्शन होताच तुमच्या मनात काय भावना जागृत झाली? मी जे स्वामी विवेकानंद किंवा जे काही आध्यात्मिक पुस्तक वाचलेले होते त्यामध्ये संत असे असतात तसे असतात एवढं फक्त एक वाचलेलं होतं. परंतु आईंचं दर्शन डोळ्यासमोर देहरूपामध्ये झाल्यानंतर मला म्हणजे सात्विकतेचा म्हणजे अतिशय एकदम सुंदर सात्विकता म्हणजे आईंच्या ह्याच्यामध्ये सात्विकता इतकी भरभरून होती की संत हे असेच आहेत आणि असेच असतील. आणि तेव्हापासून मला संत खरोखर कसे असतात याविषयी मला म्हणजे मला आईंकडे बघितल्यानंतर मला ते जाणवलं. हम्म. आईंकडून अनुग्रह घ्यावा असं का वाटलं तुम्हाला? मी अगोदरच सांगितलं की आमच्या घरात तसं काही आध्यात्मिक वातावरण नव्हतं. परंतु माझे जे गुरुजी आहेत पंडित सुधाकर तळणीकर यांचा आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीसमोर गाण्याचा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम रात्री झाल्यानंतर सकाळीच आम्ही मिरजेला गेलो बसने आणि तिथे गेल्यानंतर मग आम्ही तपोवनात आम्हाला जायला खूप संध्याकाळ झाली. त्यावेळेचं तपोवन म्हणजे रस्ते नव्हते, चिखल होता, पाऊस पडून गेलेला होता, लाईट गेलेली होती. पण अशाही परिस्थितीमध्ये आम्ही तपोवनात जाऊन आईंचं दर्शन घेतलं. आईंनी दर्शन घेतल्यानंतर आम्हाला भोजन कक्षामध्ये जाऊन भोजन घ्या, भोजन करा, जेवण घ्या असं सांगितलं. आणि मग आम्ही जेवण केल्यानंतर लगेचच 9:30 वाजता त्या ठिकाणी दैनंदिन सत्संग असायचा. त्या सत्संगामध्येच मला एक छान गुरूंच्या सोबत आणि मी स्वतः मला 2-3 अभंग म्हणण्याची देखील त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि त्या ठिकाणी थोड्या वेळाने मला गुरुजींनी सांगितलं की सकाळी आपल्याला मी गुरुमंत्र घेत आहे, तू देखील गुरुमंत्र घे. मला थोडंसं मी बावरलेलो होतो, परंतु मला विश्वास होता की नाही ही काहीतरी एक आईंचीच कृपा असेल किंवा गुरूंच्या दर्शनाची ओढ असेल. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1997ला मला आईंकडून तपोवनामध्ये मिरज तपोवनामध्ये अनुग्रह मिळाला. वा, रुपेश दादा, तुम्ही आत्ता म्हटलात की आईंच्या समोर तुम्हाला भजन गाण्याची संधी मिळाली. त्यातलं आईंच्या समोर, एरवी तुम्ही गायक आहात, तुम्ही गात असाल, पण आईंच्या समोर तुम्ही गायलेलं पहिलं भजन तुम्हाला आठवतंय का? हो. आणि त्यातले नक्कीच. 4 ओळी आम्हाला ऐकवाल? हो हो नक्कीच नक्कीच. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल, देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल क्षेत्र विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. वा वा रुपेश दादा, सुंदर सुंदर सुंदर. सगळ्यात आधी तुमचा आवाज खूप गोड आहे. आणि गुरु विठ्ठल गुरु देवता विठ्ठल, आणि त्या विठ्ठलाच्या दारात तुम्ही पोचला. विठ्ठलाने तुम्हाला अनुग्रह द्यायचं ठरवलं. तो अनुग्रहाचा प्रसंग काय होता आणि ते साल कुठलं होतं? ज्या दिवशी मला अनुग्रह मिळाला तो दिवस होता 7 नोव्हेंबर 1997. नेहमीप्रमाणेच आम्हाला आईंच्या रूममध्ये पाठवलं. सोबत हार पेढे इतर साहित्य जे होतं ते त्या ठिकाणी गेलो. आणि अनुग्रह कसा असतो ते मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये सद्गुरूंकडून मला परमपूज्य मालते यांनी मला अनुग्रह दिला. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. अनुग्रहाच्या वेळची काही खास आठवण? नाही तसं काही सांगता येणार नाही, पण आईंचा अनुग्रह घेण्याच्या अगोदरच मी ज्या वेळेला रामकृष्ण मठ येथील जे काही पुस्तकं वाचत होतो रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांची, त्यावेळेला मला जे काही अनुभव आलेले होते त्याचा उलगडा मला नंतर झाला. तो असा की जसं ध्यान केल्यानंतर कंठचक्रामध्ये एक सुगंध येतो, तो सुगंध ते साधना केल्यानंतर येतो, एक तो अनुभव मी त्यावेळेला घेतलेला होता. आईंचा गुरुमंत्र मिळाल्यानंतर मला असा काही फारसा अनुभव आला नाही, परंतु मी त्या वातावरणामध्ये किंवा त्या साधनेमध्ये मी त्या ठिकाणी नियमितता ठेवली. पण तुम्ही म्हणताय की कुठला अनुभव आला नाही, कंठचक्रामध्ये जो काही तुम्हाला सुगंध आला हाच तर खरा मोठा अनुभव आहे. आणि खरंच त्या माऊलीची कृपा आहे तुमच्यावरती, म्हणजे खूप भाग्यवान आहात तुम्ही. रुपेश दादा हे पाचोरे येथे संगीत शिक्षक म्हणून, म्हणजे पाचोऱ्याजवळ एक खेडे आहे, त्या खेडेगावामध्ये एक हायस्कूल आहे, तिथे ते संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसा रुपेश दादा जसे पाचोऱ्याचे तसं माझं मूळ गावही पाचोरा, म्हणून रुपेश दादांना मला फार जवळून बघण्याचा योग आला. वा. तर त्यांच्या काही अनुभवांचा मी स्वतः प्रत्यक्षदर्शी साक्षी आहे. तर त्या अनुषंगाने मी रुपेश दादांना नक्की काही प्रश्न विचारणार आहे, कारण ते त्यांचे अनुभव खूप अलौकिक आहेत, म्हणजे आश्चर्याने गुंग करणारे असे अनुभव आहेत. तर रुपेश दादा, तुम्हाला एक शारीरिक व्याधी, एक अनुवंशिक अशी हृदयरोगाची जडली होती. तर त्या हृदयरोगाची व्याधी जडली असताना तुम्हाला त्या संदर्भात मुंबईला जावं लागलं होतं, आणि मुंबईला तुम्ही गेल्यानंतर तुमची सगळी वैद्यकीय चिकित्सा झाल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला याचं ऑपरेशन करणं भाग आहे. त्या अनुषंगाने ऑपरेशन करण्याचाही दिवस निश्चित झाला आणि सगळ्या टेस्ट झाल्या. त्या टेस्ट बहुतेक निगेटिव्ह होत्या, म्हणजे पॉझिटिव्ह होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन करणं अगदी क्रमप्राप्त होतं. पण त्या दरम्यान तुम्ही मुंबईला ज्या हॉस्पिटलमध्ये किंवा तुमच्या भावाकडे राहायला गेला होता, तुमचा भाऊ मुंबईला तेव्हा असायचा, आता आहे की नाही मला माहीत नाही, तर तेव्हा त्याच्या ऑफिसमधल्या काही मंडळींना हे माहीत पडलं आणि ते तुम्हाला भेटायला आले. तर त्या भेटीदरम्यान तुम्ही त्यांना फक्त एक उल्लेख केला की मी ओम मालती देवी बाळ मिरज यांचा शिष्य आहे, त्यांच्याकडनं मी अनुग्रह घेतलेला आहे. तर ही घटना घडून गेल्यानंतर पुढच्या दिवशी सकाळनंतर काय घडलं ते तुम्ही सगळं दर्शकांना सांगा. तो अनुभव खूप छान आहे तुमचा, कारण मला तो आधी माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो. निश्चितच मला थोडंसं हार्टचा बराच त्रास होत होता, आणि मग मला मुंबईला त्या ठिकाणी चेकअपसाठी मला मुंबईला जावं लागलं. 2-3 दिवस टेस्ट होणार होत्या, आणि त्या टेस्ट केल्या देखील. जवळजवळ सगळ्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या, व डॉक्टरांनी लवकरच ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे
असं त्या ठिकाणी सांगितलं. मग आम्ही माझ्या पत्नीची जी आत्या आहे त्या आत्यांच्या घरी अंधेरीला आम्ही त्या ठिकाणी 2-3 दिवस मुक्कामी होतो. त्या ठिकाणी असं झालं की रात्री माझ्या मिसेसची जी आत्या आहे त्यांचे मिस्टर त्या ठिकाणी एअरपोर्टला सर्व्हिसला होते. आम्ही सहज बोलता बोलता मी गुरुमंत्र घेतलेला आहे, परमपूज्य ओम मालती आई मिरज सांगली येथील, असं मी त्यांना सांगितलं होतं. थोडीशी साधक बाधक चर्चा झालेली होती. मग रात्री झोपल्यानंतर सकाळी ते ऑफिसला गेले असतील. मला अगदी सकाळी 8:30-9 वाजता तिथून ऑफिसमधून त्यांचा फोन आला की तुमच्या गुरूंचं नाव काय? मी सांगितलं की माझ्या गुरूंचं नाव आहे ओम मालती आई, मिरज सांगली. मग ते म्हणाले की इथेच पार्लेला, विले पार्ले या ठिकाणी नानासाहेब तराणेकर यांच्या हॉलमध्ये सध्या आईंचा त्या ठिकाणी मार्गदर्शन, ध्यान, साधना, त्या ठिकाणी दर्शन असा एक कार्यक्रम आहे आणि तुम्हाला मी आता लगेचच माझ्या ऑफिसमधून माझ्या मित्राला तुम्हाला घेण्यासाठी पाठवतो आहे. मला ते ऐकून माझ्या पूर्ण अंगावरती शहारे आले व मला आश्चर्याचा धक्काच बसला की इतका मोठ्या शहरामध्ये मी मुंबईला असताना, मी एवढ्या शारीरिक व्याधीने त्रस्त असताना मला सद्गुरूंच्या दर्शनाचा योग जुळून आला आणि त्या ठिकाणी मी अगदी स्वतःला एकदम पॉझिटिव्ह म्हणजे फील केलं आणि मी लगेचच तयारी केली. थोड्याच वेळामध्ये ऑफिसमधून 2 व्यक्ती आल्या. ते मला अगदी त्यांच्या गाडीमध्ये बसून ते मला त्या नानासाहेब तराणेकर यांच्या हॉलमध्ये, जिथे आईंचा कार्यक्रम सुरू होता, विले पार्लेला. विले पार्ले, त्या ठिकाणी मला ते घेऊन गेले. त्या ठिकाणी आईंना बघितल्यानंतर, आईंचं दर्शन झाल्यानंतर मला काहीच सुचत नव्हतं की आई इतक्या मोठ्या याच्यामध्ये तुम्ही मला या ठिकाणी दर्शनाचा योग घडवून आणला. तो दिवस माझ्यासाठी खूप हे होता की म्हणजे सद्गुरूंचं दर्शन मला इतक्या कठीण काळात भेटतंय आणि निश्चितच मला त्या ठिकाणी खूप एक हुरूप आला किंवा मला एक हिंमत माझी आली की आता मी सगळ्या संकटाला किंवा कुठलेही प्रॉब्लेम असेल त्याला मी तोंड देऊ शकतो. त्या ठिकाणी मी आईंच्या जवळ जाऊन बसलो. त्या ठिकाणी मला सुचत नव्हतं आईंशी काय बोलावं. आईंनी मला त्या ठिकाणी एका खांबाला टेकून त्या ठिकाणी ताठ बसायला सांगितलं. माझ्या कपाळावरती अंगठा ठेवला. त्या ठिकाणी थोडक्यात माझं बऱ्याच वेळ त्या ठिकाणी ध्यान लागलं. आई मला त्या ठिकाणी बसवून आई स्वतः लिफ्टने वरच्या रूममध्ये गेल्या. त्या ठिकाणी 2-3 मजली इमारत होती आणि बऱ्याच वेळानंतर, अर्ध्या तासानंतर सुमारे जवळपास आई खाली आल्या असतील. मग त्या ठिकाणी तोपर्यंत माझे ध्यान पाहणं माझं सुटलं होतं. मी त्या ठिकाणी आईंचं दर्शन घेऊन आईने सांगितलं काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि खरोखर तसंच झालं. मी लगेचच आमचे जे रिपोर्ट आले हॉस्पिटलमधले, ज्युपिटर सेंटरला माझे जे टेस्ट झाल्या होत्या त्या सगळ्या जवळजवळ नॉर्मल आल्या होत्या आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की सध्या तरी तुमचं ऑपरेशन करण्याची आवश्यकता नाही आहे, तुम्ही औषधी घ्या आणि त्या ठिकाणी काळजी घ्या. म्हणजे तो दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण की मी ऑपरेशन करण्याच्या कुठल्याही मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी नव्हतो आणि तो दिवस मला आजही आठवतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु कृपा ही केवलम. सद्गुरु कृपा ही केवलम. पण तुम्ही जेव्हा मिरजेला नाना महाराज तराणेकर यांच्या हॉलमध्ये आई होत्या, तर तुमची ज्या वेळेला तिथे प्रवेश झाला तर आई प्रवचन देत होत्या, बरोबर आहे? आणि आई प्रवचन देत असताना आई मध्येच थांबल्या आणि तुम्हाला राहवलं गेलं नाही आणि तुम्ही आईंच्या पायाशी लोळण घेतलं आणि तुम्हाला बोलता येत नव्हतं, तुम्ही भावविव्हळ झाले होते आणि मग तुमची समस्या त्यांना तुम्ही समजावून सांगितली आणि मग नंतर आईंनी तुम्हाला ते जे इथे पकडून स्पर्श करून त्या खांबाला टेकवलं, 3 वेळा मागे पुढे केलं आणि तुम्हाला हिंमत दिली की तुला काहीच झालं नाही. तर तुम्ही तर आईंना असंही म्हणाले होते की आई माझ्या सगळ्या टेस्ट झाल्या आहेत आणि त्या टेस्ट अशा सगळ्या त्या निगेटिव्ह आल्या आहेत. ताई म्हणाल्या की जा उद्या जाऊन परत सर्व टेस्ट कर तुला आणि मला कळव काय झालं म्हणून. हे 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 बरोबर आहे ना माझी माहिती? हो हो, नक्कीच. कारण डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागेल असं सगळ्या टेस्ट आल्यानंतर सांगितलेलंच होतं. परंतु नंतर जेव्हा पुन्हा मी टेस्ट केल्या
तर अक्षरशः डॉक्टरांनी सांगितलं की सध्या तरी तुम्हाला ऑपरेशनची आवश्यकता नाही आहे, की तुम्ही गोळ्या औषधी नियमित घ्या असं सांगितलं. हो, सुंदर. काय झालं? फारच म्हणजे खूप छान तुमचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमची आईंशी जवळीक आणखीन वाढली असेल नाही? तर मग पुढे आईंचा सहवास तुम्ही मिरज तपोवनामध्ये वास्तव्याला गेला असाल, मग त्यावेळेचे काही अनुभव तुमच्या? हो, सांगता येतील. मी अधूनमधून जे काही उत्सव व्हायचे, त्या उत्सवाच्या वेळी मी जायचो. पण एकदा उत्सव नव्हता, मी सहज आईंच्या दर्शनासाठी गेलो होतो. तर त्यावेळेला आईंच्या रूममध्ये इतर कोणी साधक नव्हते. आईंनी मला एक 2-3 गोष्टी अशा सांगितल्या, की म्हणजे अशी थोडीफार चर्चा झाली आणि आईंनी सांगितलं, की "अरे," म्हणे, "रुपेश, साधक माझ्या जवळ खुर्चीजवळ इथे आसनाजवळ इथे बसतात म्हणे, माझ्या पायाजवळ इथे बसतात म्हणे आणि खोटं बोलतात म्हणे ते. बापरे! हो. आपला शिष्य 7 समुद्राच्या पलीकडे काय करत आहे, हम्म, हे मला इथे बसल्या-बसल्या दिसतं, कळतं म्हणे. हम्म, परंतु शिष्य खोटं बोलतात म्हणे." आई त्यावेळेला मिश्किलपणे हसल्या देखील. हम्म, एक आईंनी मला सांगितलेलं मला एक आठवतं. हम्म, आणि असंच एका वेळचा प्रसंग असा आहे, की अ, आई म्हणाल्या होत्या, हम्म, की महाशिवरात्रीला जो जप असतो, हम्म, तर तो महाशिवरात्रीचा उत्सव हा खूप साधकासाठी खूप महत्त्वाचा असतो. हम्म, आई त्यावेळेला असं म्हणाल्या होत्या, की या महाशिवरात्रीच्या जपामध्ये जो साधक, जे शिष्य या जपामध्ये सहभागी होतात, हम्म, या जपासाठी उपस्थित असतात, साधना करतात, तर त्या साधकाला हम्म, 10 वर्ष मृत्यूचं भय हम्म. राहत नाही, हो. असं त्यावेळेला आईंनी मला आठवणीने सांगितलं होतं. म्हणजे इथं मला ही गोष्ट सगळ्या साधकांना आणि दर्शकांना सांगावीशी वाटेल, की हे खरं तर कोणाला माहीत असेल, मला माहीत नाही बरं का. पण म्हणजे दस्तूरखुद्द माईंनी रुपेशदादांना हे सांगितलेलं आहे, की महाशिवरात्रीच्या जपाला जो साधक सहभागी होतो त्याला 10 वर्ष मृत्यूचं भय नाही. त्यामुळं महाशिवरात्रीचा जप हा किती महत्त्वाचा आहे, हे सर्व साधकांनी आई इथं लक्षात त्यावेळेला असंही घेतलं पाहिजे. म्हणाल्या होत्या, की आजकाल लोक विश्वास ठेवत नाही म्हणले, परंतु मी तुला हे सांगितलं आईंनी त्यावेळेला, असंही आई त्यावेळेला म्हणाल्या होत्या. हा बरे. मग या निमित्ताने एक 4 ओळी आईंना समर्पित करा. एक 4 ओळी तुमच्या शब्दात गाऊन दाखवा. हो. म्हणजे साधक आणि विश्वास, हम्म. खोटं न बोलणे म्हणजे सत्य, ह्याचं पालन करणं किती गरजेचं आहे हे चरण दिसतं. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, गुरु परमात्मा परेषु. खूप छान. रुपेश दादा, तुमचा एक दुसऱ्या अनुभवाचाही मी प्रत्यक्ष साक्षी आहे. तर तो अनुभव तुमचा असा होता की तुम्हाला एक नकारात्मक शक्तीपासून त्रास होत होता आणि तुमचं निवास आणि माझं निवास, तुमचं घर आणि माझं घर तसं तुलनेने जवळ होतं. तुमचं येणं जाणं रोज माझ्या घरावरून असायचं आणि त्यानिमित्ताने आपण एकमेकाशी संवाद साधत असो. आपलं गुरुबंधूचं नातं पण होतं. एक विशेष जिव्हाळा वाटत होता. तुम्ही आपल्या घरी येणं जाणं पण होतं तुमचं. पण एके दिवशी तुम्ही अचानक माझ्या घरी आला आणि खूप ढळढळ रडायला लागला आणि तुम्ही तुमची व्यथा व्यक्त केली की दादा मला खूप त्रास होतो आहे, म्हणजे मला सांगता येत नाही. म्हणजे तुमच्या मुद्रा पण होत होत्या मला सांगताना. आणि योगायोगाने त्यावेळेला जळगाव तपोवनात आई वास्तव्याला आल्या होत्या आणि दुसऱ्याच दिवशी मी पण आईंचा सत्संग असल्याने जळगावला जाणार होतो. यावेळेला माझी पत्नी पण या घटनेची साक्षी आहे. आणि
संध्याकाळी अशी एक घटना घडली की तुमची आई, तुमच्या मातोश्री आमच्या घरी आल्या आणि त्यांनी मला थोडंसं असं माझ्याशी बोलायला लागल्या की तुम्हाला जो त्रास होतो आहे, तर त्यांची अशी धारणा झाली होती की यांनी तो गुरु आईंचा म्हणजे मालती आईंचा जो गुरुमंत्र घेतला आहे, त्या गुरुमंत्रांमुळेच यांना हा त्रास होतो आहे. तर हे तुमच्या आईकडनं ऐकून मी अधिक व्यथित झालो. मग त्या तुमच्या आईचं ते अज्ञान होतं, म्हणजे त्या इनोसंटली म्हणाल्या, त्यांना मी दोष देत नाही आहे इथे. पण मग मी त्या दिवशी रात्री निश्चित ठरवलं की उद्या सकाळी आपण जळगावला जायचं आणि आई तपोवनात आहे, तर आईंच्या कानावर ही गोष्ट घालायची तुमच्याबद्दल. तर मी आतमध्ये खोलीमध्ये आईंच्या दर्शनाला गेलो. त्यावेळी रंजनताई पण होत्या त्यांच्यासमोर आणि मग मी आईंना आज्ञा मागितली. आई म्हटलं, एक तुमच्याशी बोलायचं आहे, मी बोलू का म्हटलं. आई म्हणे बोल ना, सांग. म्हटलं रुपेश पाटील पाचोऱ्याला जे आहेत, आईंनी लगेच ओळखलं. तर म्हटलं काल असं असं झालं, ते माझ्याकडे येत आहेत, त्यांना खूप त्रास होतो आहे. तर आणि त्यांच्या आई पण असं असं काय म्हणाल्या. तर त्या मला म्हणाल, तू आता पाचोऱ्याला परत जाणार आहे ना, तर त्याला सांग की मी आता तपोवनात मुक्कामी आहे, तर आज संध्याकाळपर्यंत त्याला तपोवनात पाठव. आणि मग तुम्हाला मी निरोप दिला होता का तुम्ही तिकडनं आला, पण तुम्ही संध्याकाळी तपोवनात पोचले आहे. आणि मग तुम्हाला घेऊन मी आईंच्या रूममध्ये गेलो आणि आई मला, तुम्हाला आठवतं का नाही माहीत, तुम्ही भानात नव्हता, पण आईंनी एका क्षणाचा विलंब लावला होता. आई म्हणाले की हे पीर बाबाची बाधा झालेली आहे, हा कुठल्या तरी पीराच्या दर्शनाला गेला होता. आणि मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी नंतर तुम्ही जेव्हा तपोवनात आल्या आणि मग नंतर तो जो काही सगळा प्रसंग आहे आणि तो फार साधकांसाठी उपयुक्त आणि आपल्या आईंची महानता महती, आई किती अशा क्षणी अशा आपल्या संकटाच्या वेळी साधकांच्या उपयोगी पडायच्या आणि साधकांचं संकट हरण करायचं. तर ते तुम्ही जरा सर्वांना समजावून सांगा. चित्तथरारक अनुभव आहे हा निश्चितच. हो, खरं आहे. मी त्यावेळेला सारखा नेहमी आजारी असायचो. मला खूप त्रास व्हायचा. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगायचे की यांना तसं काही आजार विशेष नाही आहे, परंतु मला खूप त्रास व्हायचा. मग मला कळत नव्हतं, पण मला त्यावेळेला जे पाचोऱ्यातील जे सगळे साधक मंडळी होती, ते मला जवळचे वाटायचे. मी त्यांना ते जाऊन सांगितलं आणि मग आत्ताच किशोरदादा म्हणाले की आईंनी तुम्हाला तपोवनात बोलवलं आहे. मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी निरोप मिळाल्यानंतर मी तपोवनात गेलो आणि त्या दिवशी आदल्या दिवशी अंजली जोशी ताई आमच्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की अरे, आई जळगावला आलेल्या आहेत, जळगाव तपोवनामध्ये. आता तुझं ऑपरेशन आईच पूर्ण करतील म्हणे, तू काळजी करू नकोस. मला त्या ठिकाणी एक मला हिंमत आली आणि दुसऱ्या दिवशी मी लगेचच जळगाव तपोवनामध्ये गेलो. जळगाव तपोवनामध्ये गेल्यानंतर मी पुन्हा नेहमीप्रमाणेच माझं रडणं वगैरे, किंवा मला कळत नव्हतं की आईंसमोर नेमकं सांगायचं काय. मग आईंनी त्या ठिकाणी सकाळची आरती वगैरे, नाश्ता वगैरे झाल्यानंतर आईंनी मला वैयक्तिक त्या ठिकाणी बोलवलं. त्या ठिकाणी आईंच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी इतर साधक कोणीही नव्हतं. आईंनी मला सांगितलं की तुला बाहेरची बाधा झालेली आहे. मग आई पुढे कंटिन्यू त्या ठिकाणी बोलत होत्या. आईंनी सांगितलं की अरे, सदाशिव नावाचे एक सतशील ब्राह्मण आहेत. ते ब्राह्मण होते. त्यांचं जबरदस्तीने, इच्छा नसताना त्यांचं धर्मांतर केलं गेलं आणि त्यांना इस्लाम धर्म त्यांना स्वीकारावा लागला. आणि थोड्याच दिवसात त्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. ती हत्या केल्यानंतर मग म्हणजे तो प्रसंग असा होता तिच्या अगोदरचा की मी शाळेतून येताना मला त्या ठिकाणी ते जे पीरबाबांचं त्या थडगं होतं, त्या ठिकाणी माझा अपघात होता वाचला होता. आणि मला तो प्रसंग नंतर मला क्लिक झाला की तो त्या ठिकाणी आपल्याला ते झालं होतं की तोच त्रास होता. तर आईंनी त्या ठिकाणी सांगितलं की
तू काळजी करू नकोस. मग ते जे ब्राह्मण होते किंवा हां, त्यांचं जे अगोदरचं नाव होतं सदाशिव होतं. त्यांचं धर्मांतर केल्यानंतर नाव मोहम्मद असं होतं. हो. त्यांची त्या ठिकाणी हत्या झाली आणि मग ते माझ्याकरवी त्या ठिकाणी आईंकडे हात जोडून मुक्तीसाठी याचना करत होते. हो. आईंनी मला एवढंही सांगितलं की हे आपलं तपोवनाच्या बाहेरच्या गेटसमोर ते हात जोडून उभे आहेत आणि त्यांनी मला प्रार्थना केलेली आहे की आई मला तुम्ही मुक्ती द्या. मग आईंनी पुढे असं सांगितलं की मी हा किस्सा किंवा हा प्रसंग मी माझ्या गुरुदेवांना विचारला. गुरुदेव म्हणजे स्वामी शिवानंद. तर स्वामी शिवानंदांनी त्या ठिकाणी मला आज्ञा दिली की ठीक आहे, त्यांना तू मुक्ती देऊ शकते. आणि मग आईने मला त्या ठिकाणी पुढचा विधी करायला सांगितला आणि आई एवढंही मला त्या ठिकाणी म्हणाल्या की अरे, शिष्यांसाठी सद्गुरूंना आपलं पुण्य खर्च करावं लागतं. हो. तो शब्द ऐकल्यानंतर मला तो शब्द आजही आठवतो. तो शब्द ऐकल्यानंतर सद्गुरू एका सामान्य शिष्याकडे म्हणजे किती त्यांचं लक्ष असतं, त्याला त्रास होऊ नये किंवा त्याला संकटातून बाहेर काढण्याचं काम सद्गुरू कसं करतात याचा प्रत्यय त्या ठिकाणी मला आला. आणि लगेचच आईंनी त्या ठिकाणी मला बाहेर वाच्यता करू नकोस आणि तपोवनाच्या बाहेर जाऊ नकोस. मी लगेचच घरी फोन करून आईला तपोवनात बोलवलं आणि मग दुसऱ्या दिवशी आईंनी मला त्या ठिकाणी विधी करायला सांगितला. माझ्या आईला त्या ठिकाणी आईंनी जे काही सद्गुरूंनी जे माझ्या बाबतीत घडलेलं होतं ते सगळं सांगितलं आणि आईंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही घरी आलो आणि आईने मला एक चिठ्ठी दिली. मला त्या चिठ्ठीमधला मजकूर वाचल्यानंतर आईंची महानता किंवा आई त्रिकालदर्शी, आई काही ओळखू शकतात, काही म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की तुझ्या पाचोरा शहरापासून ते जे त्या ठिकाणी ते जे पीरबाबाचं हे होतं थडगं होतं तर ते कोणत्या दिशेला आहे, किती किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आत्ता सांगितलं मी त्यांचं नाव अगोदर काय होतं, ते कोण होते, नंतर त्यांचं धर्मांतर करून त्यांना मुस्लिम मोहम्मद नाव ठेवलं, त्यांची हत्या झाली, हा सगळा प्रसंग आणि या चिठ्ठीमध्ये आईने जे लिहून दिलं होतं. मग त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी ती जाऊन त्या दर्गावरती चादर चढवायला सांगितली, प्रसाद ठेवायला सांगितला, नारळ उतरायला सांगितलं. तो विधी आम्ही सोपस्करपणे पार पडून आईंनी आम्हाला पद्मालयाला जाऊन त्या ठिकाणी स्नान करून गणपतीचं दर्शन घ्यायला सांगितलं होतं. मी त्याप्रमाणे पद्मालयाला गेलो, त्या ठिकाणी स्नान करून आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि आईंनी पुढे असंही सांगितलं होतं निघताना तपोवनातून की हे सगळं केल्यानंतर मला तपोवनामध्ये तू फोन करायचा की मी हे सगळं केलेलं आहे. आणि आम्ही पद्मालय इथून त्या ठिकाणी सगळं करून आम्ही दर्शन घेऊन गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही घरी आलो आणि मी आईंना फोनवर सांगितलं की आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी केलं आणि दर्शन घेऊन आता मी घरी आलो. ते सांगितल्यानंतर मला तो प्रसंग आजही आठवतो की मी आईंना फोन केल्यानंतर एक 5-10 मिनिटांनी मी जेवायला बसलो होतो. ते जेवण करता करता माझ्या पाठीवरून म्हणजे एकदम भरभरून शहारे माझ्या अंगावरून गेले. मला कळलं नाही ते काय असेल, परंतु आईंनी जे मला सांगितलं होतं की तू घरी गेल्यानंतर मला कळवायचं आहे. जे आईंना मी ते तपोवनामध्ये कळवल्यानंतर 10-5 मिनिटानंतर मी जेव्हा जेवायला बसलो त्यावेळेला मला त्याचा तो एक अनुभव मला त्या ठिकाणी आला. गुरूंना शिष्याची किती काळजी असते हे त्याच्यामध्ये आहेच. पण आईंची जी काही अधिकार आहे किंवा आईची जी शक्ती आहे ती किती उच्च कोटीची आहे. म्हणजे आई नेहमी म्हणायचे की साधक जे येतात ते कुणाला तरी घेऊन येतात आणि आई त्या साधकाबरोबर आलेल्या आत्म्याला देखील आईंनी कित्येक आत्म्यांना अशी गती दिलेली आहे. त्यातलंच एक फार उदाहरण आणि तुमचं जीवावरचं संकट खरं तर इथं दूर केलेलं आहे. साधकांना मला इथे एक आवर्जून सांगावंसं वाटते की यांनी पद्मालयाचा जो उल्लेख केला, बऱ्याच साधकांना मिरज, सांगली, पुण्याचं माहीत नसावं. जळगावपासून पद्मालय हे गणपतीचं एक सिद्ध ठिकाण आहे आणि आई पण त्या गणपतीच्या दर्शनाला जाऊन आल्या होत्या आणि अशा ठिकाणी आईंनी जायला सांगितलं. म्हणजे ते पद्मालयाचं पण महात्म्य या गोष्टीतनं सिद्ध होतं म्हणून ही गोष्ट इथे आवर्जून सांगितली.
तर रुपेश दादा, संगीत हीच तुमची साधन आहे आणि तुम्ही आईंकडे आलेला आहात. तर त्या संगीत साधनेतनं तुम्हाला काही आध्यात्मिक अनुभव आलेत का हो? आध्यात्मिक अनुभव म्हणजे असंच, की मी मला मी कितीही विवंचनेमध्ये असलो किंवा मला थोडंफार टेन्शन असलं किंवा थोडंसं आजारी असलो, पण मी ज्यावेळेला संगीत साधना करायचो, तर त्यावेळेला मला इतकी ऊर्जा मिळायची, की मला माझ्या आजाराचा किंवा त्या त्रासाचा किंवा त्या व्याधीचा मला विसर पडायचा. आणि त्याचा उपयोग मला असा झाला, की मला जी थोडीफार हृदयाची व्याधी होती, त्या व्याधीवरती मी खूप त्या ठिकाणी कंट्रोल करू शकलो, विजय मिळवू शकलो. कारण ज्यावेळेला 2018 साली माझं हृदयावरचं व्हॉल्वचं ऑपरेशन झालं, त्यावेळेला डॉक्टर म्हणाले होते, की तुम्ही काय-काय करतात? तर मी त्यांना सांगितलं होतं, की मी संगीत साधना करतो, शास्त्रीय गायनाचा अभ्यास करतो. तर डॉक्टर बोलले होते, की तुमची लंग्स पॉवर जी आहे किंवा तुमचं हृदय ते खूप छान या साधनेमुळे टिकून आहे. आणि मला त्या संगीत साधनेचा आणि माझ्या सद्गुरूंचा म्हणजे मला भाग्य वाटतं, की मला संगीतातले गुरु देखील लाभले. आदरणीय पंडित सुधाकर तळणीकर आणि त्यांच्यासोबत मला परमपूज्य ओम मालती सद्गुरू देखील मला लाभले. हे मी माझं खरोखर भाग्य समजतो. मला आणखीन एक विचारायचं आहे. तुम्ही आत्ता सांगितलं की हृदयाचं लंग्सचं तुमची कॅपॅसिटी वाढली. चक्रांवर काही परिणाम झाला का हो? तसा काही एखादा अनुभव? चक्रांवर परिणाम म्हणजे तो अनुभव मी सांगताना मी थोडं मला माझ्या मनामध्ये थोडी एक अनामिक भीती आहे. कारण तो अनुभव म्हणजे मला शब्दात सांगता येत नाही. कारण तो आईंच्या अनुग्रह मिळण्याच्या अगोदरचा तो प्रसंग होता. बरं. मी स्वामी विवेकानंदांचे राजयोगाचे जे पुस्तकं वाचत होतो, तर ते राजयोगाचं पुस्तक वाचल्यानंतर मी ध्यान करायचो. जेवढा मला वेळ मिळेल तेवढं मी ध्यान करायचो. एकदा असंच मला बराच वेळ मी ध्यान करत असताना मला एक कंठचक्रातून सुगंध आला. बरोबर. आणि मला माहीत नाही की हा सुगंध कुठे येतोय. मी आजूबाजूला बघायचो, मी घरात जायचो, बाहेर यायचो. मला कळत नव्हतं की हा सुगंध कुठून येतोय. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेला पाचोऱ्याचे साधक एकत्र भेटायचो, त्यावेळेला आमच्या पाचोरा येथील साधिका अंजली जोशी ताई त्यांनी असं एक चर्चा करताना साधकांसमोर सांगितलं होतं, की आपल्या साधकांना छान अनुभव येतात आणि त्यांना कंठातून सुगंध पण येतो. मला तेव्हा कळलं की हे ध्यान केल्यामुळे असे अनुभव येऊ शकतात. रुपेश दादा, तुम्ही आत्ता सांगितलं तुमची लंग कॅपॅसिटी वाढली, पण संगीतामुळे तुमच्या चक्रांवरती काही तुम्हाला प्रभाव, परिणाम काही जाणवला? हो, मला एक अनुभव किंवा एक अनुभूती सांगता येईल. मी ध्यानाचा आणि हा जो अनुभव आहे, हा आईंच्या दर्शन किंवा आईंचा अनुग्रह मिळण्याच्या अगोदरचा आहे, 2-1 वर्ष अगोदर. तो असा होता की मी कायम रियाज करायचो, ध्यानाचा अभ्यासही करायचो. तर ते करत असताना माझी प्रकृती खूप कृश झाली होती. आणि मग त्या दरम्यान मी थोडंसं आजारी पण पडायचो. एकदा मला एक काही दिवस इतका मला त्रास झाला आणि तो त्रास असा होता की माझ्या कंठचक्रातून त्या ठिकाणी आता मला कळत नव्हतं किती कुंडलिनी शक्तीचा त्रास असतो म्हणून. तर माझ्या टाळूमध्ये त्या ठिकाणी जवळपास सारखा 2 ते 3 दिवस असं काहीतरी कुडतडल्यासारखं व्हायचं. आणि एक प्रसंग असा आला की मला मृत्यूचा देखील त्या ठिकाणी, अर्थात तो स्वप्नामधला असेल, म्हणजे मला निश्चित ते मांडता येत नाहीये. परंतु त्या दरम्यान मला ती कुंडलिनी शक्ती त्या वरच्या सहस्रार त्या चक्रामध्ये ती कुडतडल्या आणि त्याच्यानंतर मला अनुभव असा आला की एक दिवस असा तो एक क्षण आला की त्या ठिकाणी एक 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 बिंदू, छोटासा बिंदू माझ्या त्या ठिकाणी तो त्या वरच्या चक्रातून त्यांनी तो टपकला होता. तर मला तो सांगता येणार नाही, परंतु तो क्षण, मग मी त्या क्षणाची तुलना नाही, त्या क्षणाचा अनुभव असा आहे की मला जो त्रास झाला होता म्हणजे ते साधना करत असताना, त्या त्रासापुढे तो आनंद किंवा तो क्षण तो काहीच नव्हता. म्हणजे तो क्षण माझ्यासाठी खूप म्हणजे मला आनंददायी होता. कारण की जरी त्रास होत होता,
परंतु ते त्या ठिकाणी तो जो थेंब टपकला होता चक्रातून, तर तो मला एक अनुभव किंवा अनुभूती त्या ठिकाणी मला मिळाली होती. अद्भुत आणि मौल्यवान अनुभव आहे हा तुमचा. की आपण मागच्या एका भागामध्ये एका साधकांनी असं सांगितलं होतं हं, की सेवा करणं हे देखील ध्यान आहे. हं, तसंच संगीत आणि गाणं हे देखील एक प्रकारचं ध्यान आहे. आज रुपेश दादांचा हा अनुभव आपण ऐकताना आपल्याला याची खात्री पटते. रुपेश दादा, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, हां. तुमचे सुरेल अनुभव आमच्याशी शेअर केलेत. आभार मानणार नाही. हरिओम. पण हं. या कार्यक्रमाची सांगता देखील आपली सुरेल व्हायला हवी. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आईंसाठी तुम्ही कुठलं भजन समर्पित कराल? ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना, तोडिया बंधना माया मोहा, मोह जाळ माझे कोण नीरशील, तुझ बीन दयाळा सद्गुरु राया, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो.